नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेव्हा रमा ही रोडने जात असते आणि तेवढ्यात आता ही माही गाडीतून येते, गाडीच्या खाली उतरते आणि आता ती सारखी तिच्याकडे बघत असते. गाडीतून खाली उतरल्यानंतर ही रमा अशी का दिसते? बहुतेक तिला खूप मोठा धक्का बसलेला दिसतोय आणि तिला आता प्रेझेंटमध्ये आणावंच लागेल. तिला आता हेच सांगावं लागेल की हे सत्य आहे, तू याचा स्वीकार कर म्हणून ती परत आता गाडीमध्ये बसते आणि रमा बिचारी आपली विचार करतच चाललेली असते. तिचं कुणाकडे लक्ष नाही. तेव्हा आता ही माही गाडीमध्ये बसून तिच्या अंगावर गाडी घेऊन येत असते, जोराने हॉर्न वाजवते आणि आता गाडी चालवत असताना माही म्हणते की मी स्वतःला सिद्ध करून दाखवले की मीच रमा अक्षय मुकदम आहे, तुझा खेळ संपला आता रमा. तेव्हा आता रमा रोडवरच उभी असते आणि माही मात्र तिच्या अंगावर गाडी चालवत घेऊन येत असते आणि जोराने आता तेथे आल्यानंतर ती ब्रेक दाबते. तेव्हा आता लगेच माही गाडीच्या खाली उतरते आणि तोऱ्यातच रमा जवळ येते आणि रमाला म्हणते की रमा, तुला आठवते ना, तूच मला काय म्हणाली होती, माही तुला जे काही हवं आहे ते सगळं मिळून दे आणि मग बघ ना, आम्हाला सगळं काही मिळाले. आणि तुला सीसॉ माहिती आहे का, आपली लाईफ सीसॉ सारखी असते, कधी कोणी वर कधी कोणी खाली, येथे सगळ्यांना सगळं काही मिळतं आणि ते अगोदर तुला मिळाले होते परंतु मला नाही, आणि आता मला मिळाले ते परंतु तुला नाही. मग तुला मरणाची भीती नाही वाटत का? तेव्हा आता रमा शांतपणे म्हणते की जिने सगळं काही गमावले तिला कसली मरणाची भीती असते. भीती तर आता तुला वाटायला हवी, कारण खेळ तर आता सुरू झालेला आहे. आणि तूच म्हणाली की आयुष्य हे सुसॉ सारखं असतं की कधी कोणी वर जाते कधी कोणी खाली राहत. आता मात्र तू वर आहे परंतु कधी काळी तू खाली येशील. आणि काय ग, का तू असं केलंस, का तू माझ्याशी असे वागलीस? मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता, तू असे कसे वागू शकते? तू तर मला माझ्याच घरातून का हाकलून दिले? मी तुझ्यावर इतका विश्वास टाकला होता तरी तू काय इतकी बदललीस? माही मात्र आता ऐकून न घेता गाडीजवळ येते आणि गाडीजवळ जाऊन उभी राहते. तेव्हा माही म्हणते की अगं रमा, सांग ना, तू माझ्यासाठी काय केले? मी तर तुझ्यासाठी सगळं काही सॅक्रिफाईस केले होते. माझी प्रॉपर्टी मी तुझ्यासाठी सोडून दिली, माझा बॉयफ्रेंड आहे तो सुद्धा मी सोडला होता, सगळं काही मी सोडून दिले होते परंतु तू मात्र काहीच केलं नाही माझ्यासाठी. मग सांग ना, इतकं सगळं काही तुझ्यासाठी करून शेवटी मला काय मिळालं? तेव्हा आता रमा म्हणते की म्हणून तू माझं नशीब माझ्यापासून हिरावून घेतलं का? काय तुला हे सर्व करून काय मिळते? अगं, तुझ्याकडे तुझी ओळख आहे, शिक्षण आहे, सगळं काही तुझ्याकडे आहे, तू पुन्हा उभी राहू शकली असते. तुला हे सगळं करण्याची काय गरज होती तर? आणि तू का मला सांगितलं नाहीस की तुझं यांच्यावर प्रेम आहे म्हणून? तू माझ्याशी खोटं का बोलली? ते म्हणते की हो, सांगितले असते की मला अक्षय आवडतं म्हणून, तेव्हा तू काय केले असते? अक्षयला तुम्हाला मिळून दिले असते का? तेव्हा रमा म्हणते की मी कोण मिळून देणारी? ती काही वस्तू आहे का? त्यांचं ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम आहे तर त्याच व्यक्तीवर ते त्यांचं प्रेम करतील ना, त्याच व्यक्तीबरोबर ते राहतील. आणि आता हे बघ, ते माझ्याबरोबर राहतात, ते माझ्यावरच प्रेम करतात. तेव्हा मात्र आता मी रेवाला सुद्धा तेच समजवण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे बघ, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला मिळायलाच हवी, हा आग्रह का असतो? तेव्हा आता माही म्हणते की हो आहे ना आग्रह, आणि हे बघ, माझ्यासाठी नाही, तो माझ्यासाठी फक्त आणि फक्त अक्षय आहे. माझं अक्षयवर प्रेम आहे, त्यामुळे मला अक्षयच हवा आहे. हे बघ रमा, तू महान असेल परंतु मी महान नाही, ओके? आणि शेवटी जे व्हायचं होतं ते झालेच, त्यामुळे मी आता नाही बदलू शकत. तेव्हा आता रमा म्हणते की अगं माही, तू स्वतःच काय करून घेतलं? अगं, तू इतकी हुशार आहे, तुझं शिक्षण वगैरे सगळं काही चांगले आहे, तुला सगळे काही येते, सगळ्यातील सगळं काही तुला येते, मग तुला रमा होण्याची काय गरज आहे? अगं, तू तर अगोदर पासून माही आहे. तेव्हा आता लगेच माही म्हणते की माही असताना मला फक्त आणि फक्त त्रास झाला, जो आनंद, जे प्रेम, जे काही सगळं काही आहे ते मी अनुभवत होते, ते सगळं काही मला माही म्हणून नाही तर रमाच्या आयुष्यात आल्यानंतर रमा म्हणून मिळाले. तेव्हा आता रमा म्हणते की अगं पण बाई, अगं खरी रमा तर स्वतः तुझ्यासमोर अशी उभी आहे. तेव्हा आता माही म्हणते की नो, मी खरी रमा आहे आणि आयुष्यभर सुद्धा मीच रमा असे, बघशीलच तू हे सर्व. तेव्हा आता लगेच रमाला राग येतो. रमा बिचारी शांत असते. त्यानंतर आता इकडे इरावती डोळे झाकून आता जे काही ते तत्व आहे तर ते ग्रहाबद्दल सांगत असते. तर जान्हवी आता तिचे डोळे झाकलेले असताना तिचा फोटो काढून घेत असते. आता आनंद तिला खुणावत असते. जान्हवी बरोबर तिची रील्स बनवत असते, व्हिडिओ वगैरे सर्व काही काढून. तेव्हा आता आनंद, काका, अभि हे सगळेजण आता इरावतीचं हे जे काही तत्व आहे तर ते ऐकत असतात. माझ्या गुरुबद्दल आता ती सांगायला सुरुवात करते. तेवढ्यात तिचं लक्ष जान्हवीकडे जाते आणि जान्हवीला नको असं म्हणून
ती आता मोबाईल लगेच आता जान्हवी बाजूला ठेवते. ती सांगू लागते की माझे जे गुरु होते त्यांच्याकडून वेळोवेळी मी आता सगळी काही माहिती घेत होते. आपल्या भविष्यात काय आहे ते अगदी जाणून घ्यायचे असते आणि तसे वागायचं असते. तेव्हा आता जान्हवी म्हणते की आत्या अहो ऐका ना. तर आता इरावती म्हणते की अगं इरा म्हटलं तरी चालेल. तेव्हा आता जान्हवी तर अगदी खुश होते. संस्कृत इरा, बरं इरा ऐक ना, अगं आमचं भविष्य सांग ना. तेव्हा आता इरावती म्हणते की हो तेच सांगते. तर जान्हवी इतकं ऐकण्यासाठी एक्सायटेड झालेली असते. अगदी सांग असं म्हणत असते. इतकी सुपर एक्सायटेड झालेली आहे, प्लीज लवकर सांग म्हणून तिची घाई सुरू असते. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की अगं तुझ्या राशीमध्ये असं एक्सायटेड असणारच, कुठली रास आहे बरं तुझी. तेव्हा आता जान्हवी तर अगदी खुश होऊन म्हणते की धनु. तेव्हा लगेच हा आनंद सुद्धा म्हणतो की हो धनु धनु. तेव्हा इरावती तिची रास पाहते आणि म्हणते की अरे बापरे, आजचा दिवस तर तुझ्यासाठी जान्हवी कठीण आहे. तेव्हा जान्हवीचा चेहरा लगेच आता गंभीर होतो आणि ती विचारते की काय झाले. ती म्हणते की अगं आजच्या दिवसात तुला खूप कशी काही कठीण परिस्थिती आहे आणि आता मात्र जी काही जान्हवीने साडी घातलेली आहे तर ती साडी तिला बदलून येण्यासाठी सांगते. आजच्या दिवस तू दिवसभर पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे, जे काही पदार्थ तू खाशील ते सुद्धा पांढऱ्या रंगाचेच असायला हवे, म्हणजे भात म्हण दही ताक हे तुला कळलंच असेल. तेव्हा आता जान्हवी विचार करते आणि म्हणते की सगळं पांढरं. तेव्हा आता इरावती म्हणते की लिपस्टिक सुद्धा पांढरी असेल तरी चालेल. तर आनंदला खूप हसायला येते. तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की अरे आनंद तुला हसायला काय झाले, मी तिला लिपस्टिक पांढऱ्या कलरची म्हटले, पांढऱ्या पायाची मी तिला नाही म्हटले. तेव्हा आता आनंद म्हणतो की आत्या अगं तसे नाही, कारण पांढरी लिपस्टिक लावणारी जी काही जानू आहे तर ती मी इमॅजिन केली. तेव्हा आता मयुरी म्हणते की आत्या अगं माझी रास रुचिक आहे, माझ्याबद्दल सांग ना काहीतरी. तेव्हा आता इरावती म्हणते की चल हात पुढे कर आणि मयुरीचा हात ती हातात धरते. तेव्हा आता इरावती लगेच मयुरीला म्हणते की अगं खरंच तुझी जी एनर्जी आहे तर ती किती अशी कडक आहे, अशी शांत का राहत नाही, ती सारखी बडबड करत असते. स्वतःला सुद्धा तू त्रास करून घेते आणि समोरच्याला सुद्धा त्रास करते, त्यामुळे शांत राहायला शिक, अगदी तोंड बंद कर. तेव्हा आता मयुरीला तर राग येतो. मयुरी विचारते की म्हणजे काहीच बोलायचं नाही का. तेव्हा आता इरावती तिला म्हणते की अगं तोंड बंद ठेवशील का तू आता. तेव्हा आता मयुरीचे सांगून झाल्यानंतर सर्वजण आता अगदी गंभीर स्वरूपाने या इरावतीकडे पाहत असतात. तर इरावती लगेच आता काकाकडे वळते आणि रमाकांत काकाला म्हणते की अरे तुझी रास तर मकर. तेव्हा आता लगेच काका म्हणतात की ज्या गोष्टी नाही त्या तुझ्या बरोबर लक्षात असतात, तुझ्या माझी रास काय होती हे सुद्धा लक्षात आहे. तर तेव्हा आता इरावती म्हणते की अरे तुझ्यावर संक्रांत आलेली आहे म्हणून तुला ही सर्व म्हणते. तेव्हा आता काका म्हणतात की हो तू आलीस ना म्हणून संक्रांत तर आलीच असेल. तेव्हा आता अभि काकांकडे रागाने बघतो. आनंदला तर हसू येत असते आणि तेव्हा काका आता अभिकडे बघत म्हणतात की हो तसेही 12ही महिने या घरावर ते संक्रांत असतातच. अभि आता काकांना शांत राहायला अगदी डोळ्याने खुणावतो. तेव्हा आता इरावती हसून म्हणते अरे तू अगदी आहे तसाच आहे अजूनपर्यंत आणि शांत राहत जा. एक माळ आहे तर ती गळ्यामध्ये घाल आणि जप करत राहा. आनंदला मात्र हसू येत असते आणि जान्हवीला सुद्धा. तेव्हा आता आनंद म्हणतो की आत्या अगं हे बघ, माणसाने जर दररोज हे जे काही रिलाईज आहे तर ते अगदी अनुभवण्याचा प्रयत्न केला, जर ते स्वीकारले तर माणूस मात्र अगदी बाहेर जाण्यासाठी सुद्धा घाबरू शकतो. त्याच्या मनामध्ये कायम ही भीती अगदी दडून बसेल. तेव्हा आता इरावती म्हणते की अरे घाबरायला तर हवेच, कारण भविष्यामध्ये काय होणार आहे यासाठी थोडीशी भीती तर माणसाच्या मनात असायलाच हवी आणि त्या भीतीपोटीच आपण बरेचसे काही कृती करत असतो. बरेचदा अगदी ते चांगलं सुद्धा असतं. कॉशियसली सर्व करतो, कॉशियसली वागतो, त्यामुळे आपलं भविष्य काय आहे हे प्रत्येकाने अगदी जाणून घ्यायला हवं. तेव्हा आता अभि सगळ्यांना म्हणतो की जर तुम्ही थोडा विश्वास आत्यावर ठेवला तर त्याला काय हरकत आहे बरं. त्यामुळे जरा गायडन्सेस मिळेल आणि आपल्याला काहीतरी ज्ञान मिळेल आणि त्यातून आपल्याकडून सुद्धा ज्या काही चुका होतात त्या चुका आपल्याकडून नाही होणार आणि हे बघा आपल्यालाच त्याचा फायदा होईल. आपण जे काही चुकीचं वागतो ते वागणं आपलं बंद होईल. आपण एकतर खूप मोठी चूक तर करूनच बसलो होतो, माहीला रमा बनवून, आणि किती आता आपण तो अपमान सहन करतो. तेव्हा आता मयुरी म्हणते की हो ना यार, अरे खरंच अभि तू खरंच खूप करेक्ट बोलतो. तेव्हा मात्र आता अभि मयुरीला शांत राहायला अगदी तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगतो. तेव्हा इरावती आता मयुरीला म्हणते मी तुला एकदा सांगितलं की शांत बसायचं, गप्प बसायचं. तेव्हा आता जान्हवी सुद्धा अगदी मयुरीला खुणावते. त्यानंतर आता इरावती सगळ्यांना हात जोडून आता बसायला सांगते. सर्वजण हात जोडतात परंतु काका मात्र काही हात जोडत नसते. त्यानंतर आता इकडे रमा मात्र माहीला खूप समजावते की हे बघ माही, तू खूप मोठी चूक केलेली आहे, ती चूक तुझ्या आज ना उद्या नक्की लक्षात येईल आणि त्या चुकीचा तुला खूप मोठा पश्चाताप होईल. अगं तू माझ्यासारखी दिसली म्हणून काय झाले, रमा आणि माही यामध्ये जमीन आसमान फरक आहे, इतकं मोठं अंतर त्यांच्यामध्ये आहे. तर माहीला हसू येते. माही म्हणते की अंतर, अगं काहीच अंतर नाही, नाहीतर खरी रमा कोण हे सगळेजण ओळखू शकले असते.
असते। तेव्हा आता रमा म्हणते की अगं माही अंतर आहे आणि काय आहे ते सांगू का तुला? हे बघ, रमा सांगायला सुरुवात करते की हे बघ माही, मी पडल्याला घाबरत नाही, सगळेजण पडत असतात, थोडंसं लागते, पडल्यानंतर खरचटणार, ते दुखणार, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा मी पडल्यावर उठते ना तेव्हा मात्र मी आणखीन कणखर होते आणि कणखर होऊन मी उठते। ज्यांना पडण्याची आणि लागण्याची भीती वाटते आणि दुखण्याची सुद्धा ज्यांना भीती असते ती लोक सतत पडत असतात, त्यांच्यामध्ये परत उभं राहण्याची हिंमत तर नसते, त्यासाठी त्यांना परत उभं राहायला दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो आणि ती तू आहेस। आणि माही एक गोष्ट लक्षात ठेव, अगं तू खरंच खूप मोठी चूक केलेली आहे, अगं तू तर इतकी मोठी चूक केली की स्वतःचं अस्तित्व सुद्धा संपवले आणि स्वतःलाच तू संपवून टाकले। आता माही म्हणते की नाही रमा, अगं नाही, मी स्वतःला नाही संपवलं आणि माझ्या अस्तित्वाला सुद्धा नाही, कारण मला माझ्याकडे नवीन ओळख आहे आणि जे रमा आणि अक्षय नावाचं मंगळसूत्र आहे तर ते दाखवत ती आता रमाला हे सर्व सांगत असते। अगं मी तर रमा बनून आता तुझ्या मुकादमांच्या घरात राहणार, पण तू काय करणार, कुठे जाणार? तेव्हा आता रमा म्हणते की मला खरं कोण आणि खोटं कोण, ह्या खऱ्या खोट्याची ओळख मला पटली आणि राहिला प्रश्न यांचा आणि यांना एक ना एक दिवस जे काही खरं आहे तर ते खरं समजदार, त्यांची खरी रमा कोण हे त्यांच्या समोर येईलच। मी रमा आहे म्हणून एक ना एक दिवस त्यांच्या लक्षात येईलच। तेव्हा आता माही म्हणते की म्हणजे तू परत अक्षयला मिळवण्याचा प्रयत्न करणार? तेव्हा आता रमा म्हणते की मी कुणाचा हक्क नाही हिसकावून घेत आणि माझा हक्क मी सोडत नाही, कारण अक्षय कायम माझे होते आणि माझेच राहतील। माही म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला अक्षय मिळणं खरंच खूप अशक्य आहे। तेव्हा आता रमा तिला म्हणते की अगं एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू 2 वेण्या बांधल्यास म्हणून काही रमा नाही हो, माणसाला त्याच्या दिसण्याने नाही तर त्याच्या ओळखण्याने, वागण्याने ओळखलं जातं। अगं माझ्यासारखी तू दिसली, माझ्यासारखी जरीही वागली तरी सुद्धा वृत्ती कुठून घेऊन येशील? अगं हे तर काहीच नाही, आतापर्यंत मी खूप काही असे वाईट प्रसंग सुद्धा अनुभवले आणि त्यातून स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला, सगळ्यांना मी आता वाचवत आले, हे तर माझ्यासाठी काहीच नाही, अगदी शक्य आहे ते शक्य मी तुला करूनच दाखवेल। तू जे काही बोलते ना ते सर्व काही आता अगदी सर्वांसमोर मी खोटं ठरवेल, कारण तूच आता माही आहे हे लवकरच सगळ्यांसमोर येईल। आत्तापर्यंत खूप संकटांना मी तोंड दिलं, परंतु एकाही संकटाला मी आत्तापर्यंत घाबरलेले नाही। तू तर माझ्यासाठी एक मामूली गोष्ट आहे आणि ह्या संकटातून मी स्वतःला आणि माझ्या घराला कसं बाहेरून काढते ते बघ, मी सहज सगळं काही बदलवेल। अगं इतक्या सहज मी माझ्या नवऱ्याला कुणाला असं घेऊन नाही जाऊन देणार माझ्या समोर। आणि जो काही टॅटू रमाने हातावर काढलेला असतो माहीचा ऐकून तर तो टॅटू दाखवते, हा टॅटू तुझा आहे, हा फक्त टॅटू गोंधून घ्यायचा नसतो पण त्यानुसार वागायचं सुद्धा असतं। शेवटी बघ काय होते, शेवटी तुझंच कर्म ही तुझ्यावर उलटेल आणि ते फिरून तुझ्याकडे परतच येईल आणि माझा नवरा मात्र परत माझ्याकडे येईल, ही गोष्ट लक्षात ठेव। काही झाले तरी ते कायम माझे होते आणि माझेच राहतील, यांना काही कोणत्या परिस्थितीत मी परत मिळवेल म्हणजे मिळवेल। तेव्हा आता रमाचे हे बोलणे ऐकून माहीला अगदी घाम फुटतो, ती आता घाबरते, एकटक रमाकडे बघत असते। माहीला पूर्णपणे घाम फुटलेला असतो आणि रमा मात्र आता हे उत्तर देऊन तोऱ्यातच तेथून निघून जाते। त्यानंतर आता इकडे अक्षय रमा म्हणून रमाला आवाज देत असतो आणि तेवढ्यात तेथे समोर जान्हवी बसलेली असते। आता अक्षय विचारतो की जान्हवी वहिनी रमा कुठे आहे, रमा दिसत नाही। तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे ती बाहेर गेली होती। तेव्हा अक्षय विचारतो की रमा बाहेर गेली होती, कुठे गेली होती? तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे ती तिच्या आईकडे गेली होती, काहीतरी काम आहे असे ती म्हणत होती, आलेच मी असे बोलून आता मात्र जान्हवी बाहेर जाते। परंतु अक्षय विचारात पडतो। जान्हवीने मात्र आता इरावतीचं ऐकून पांढरी साडी वगैरे सगळं काही पांढरे कलर आता स्वतः हे केलेलं असतं। अक्षय पाणी पीत विचार करत असतो की म्हणजे बरोबर, जेव्हा मी बाहेर गेलो होतो तेव्हा रमा सुद्धा बाहेर गेली होती आणि जिला मी आता भेटलो होतो तर ती माही होती। मला पूर्ण खात्री आहे की ती रमा आहे, परंतु तरी सुद्धा माझ्या मनात अशी सारखी शंकेची पाल का चुकचुकते। नक्की आता अक्षयला माहीवर संशय असतो आणि जी घरात रमा राहते तिच्यावर सुद्धा। आणि तेवढ्यात आता अक्षय हा विचारच करत असतो, तेवढ्यात रमा आत येते। अक्षय आता रमाला पाहतो आणि तिच्याजवळ येतो, तिला विचारतो की काय ग रमा, तू बाहेर गेली होतीस? तेव्हा आता माही म्हणते की हो मी आताच आले। तर अक्षय तिला विचारतो की काय सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हा आता माही खोटं बोलते की आईला काही औषधांचा त्रास होत होता म्हणून तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचे होते, म्हणून तिकडे मी गेले होते। आणि काय हो तुम्ही कुठे गेला होतात, कुठे बाहेर गेला होतात का?
आता मुद्दाम ती अक्षयची खोटं बोलून तिला ही सर्व विचारत असते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो बाहेरच गेलो होतो, काही गोष्टींचा बंदोबस्त करण्यासाठी गेलो होतो आणि काही नाही होईल सगळं काही नीट, त्यामुळे तू काही काळजी करू नको, तुला कुठलाही त्रास होणार नाही हे मात्र नक्की असतं। एवढ्यात मात्र आता अक्षय तिच्या हाताला धरतो, कारण जी काही आता माहीला त्याने इतकं जोराने मारलेलं असते आणि तेवढ्यात तिच्या हाताला जी जखम झालेली असते आणि तेथेच तिला अक्षयचा धक्का लागतो। ती अगदी जोरात आई ग असं ओरडते। तेव्हा अक्षय तिचा हात धरतो आणि काय ग असे विचार, तेव्हा तिच्या हाताला ती झालेली जखम बघून अक्षयला धक्काच बसतो। अक्षय विचारतो की काय ग हे। अक्षयला मात्र आता जेव्हा त्याने त्या माहीला ते मारले होते आणि माही त्या हातावर पडलेली असते ते सगळे काही क्षण त्याला आठवतात। अक्षयला आता शंका येते की नक्की ही माही आहे म्हणून आणि त्याने माहीलाच मारले होते। त्यानंतर आता इकडे आपली बिचारी रमा एकटीच रस्त्याने जात असते। तेव्हा ती एका ठिकाणी बसते, दमलेली असते, परंतु आता पुढे काय करायचं आहे त्याबद्दल माझं काहीतरी असं मी सुरू करू शकते का, स्वतःचा व्यवसाय वगैरे याचा ती विचार करते। काहीतरी असं मी करेल आणि स्वतः केलेलं मी तेथे विकेल तरच मला पैसा मिळू शकतो। आज मात्र माझ्या बरोबर जे काही झाले आणि त्यात म्हणजे ही माझ्या बाजूने म्हणजे उभे नाही राहिले, त्यांनी माझी बाजू घेतली नाही, माझ्या पाठीशी ते उभे राहिले नाहीत, हे मी कधीही आता नाही विसरू शकत। आणि त्या दोन वेण्या इतकीच माझी ओळख नाही, परिस्थिती बरोबर अगदी दोन हात करणारी रमा आहे हे सुद्धा मी आता सगळ्यांना दाखवून देईल म्हणजे देईलच, इतक्यात मी हार मानणार नाही। म्हणून जे काही 2000 रुपये तिच्याकडे असतात तर ते पैसे ती परत तीनदा मोजते। तेव्हा बिचारी आता तेथे पैसे मोजत असते आणि एक मवाली मुलगा चोर तेथे पुढे येतो आणि रमाला तो पैसे मोजताना बघतो आणि म्हणून त्याच्या तोंडाला पाणी सुटते। ते पैसे चोरण्याचे तो ठरवतो। रमा आता बॅग मध्ये ते पैसे ठेवते, परंतु तो आता लगेच रमाजवळ येतो आणि तिची ती पर्स अगदी हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा आता रमा त्याच्या हातातून ती पर्स हिसकावण्याचा प्रयत्न करत असते की सोड माझी बॅग सोड, आणि आता तो खाली पडतो तरी सुद्धा रमाची बॅग तो घेत असतो। रमा त्याला आता बेदम मारत असते। त्यानंतर आता इकडे अक्षय माहीला विचारतो की मी तुला काहीतरी विचारतोय, तुझ्या हाताला हे काय लागले, तू कुठे धडपडलीस। तेवढ्यात इरावती आता सगळ्या घरामध्ये अगदी धूप फिरवत येत असते आणि आता फिरवता फिरवता ती लगेच विचारते की अय्या काय लागलेस आणि काय ग काय झाले, काय लागले तुला असे विचारते। तर अक्षय इरावतीकडे रागाने बघत असतो आणि तो माहीला पुन्हा विचारतो मी तुला विचारतोय अगं तू कुठे धडपडलीस, काय लागले तुझ्या हाताला इतकं। तेव्हा आता इरावती सुद्धा हसून म्हणते की अगं काय लागले सांग ना तू त्याला आता। तेव्हा आता इरावती तर हसत असते, परंतु माहीला नेमकं काय उत्तर देऊ हे काहीच कळत नाही। तिला कसे लागले काय लागले हे तिला माहिती असते, परंतु ती आता शांत बसते, कुणाला काही उत्तर ती देत नाही। आणि आता इरावती मुद्दाम तो विषय टाळण्यासाठी म्हणते की हो नवऱ्यावर इतका प्रेम आहे हिचं म्हणून सगळीकडे हिला नवऱ्याचाच आवाज येत असतो। तेव्हा ही किचन मध्ये होते आणि तिने तुझा आवाज ऐकल्यासारखं ऐकला तर लगेच तिच्या हातात जे भांड होतं ते धडकन असं खाली पडलं आणि त्या डब्यामध्ये जे वरण होते तर ते सुद्धा खाली सांडून गेले आणि त्यातूनच आता हे मॅडम घसरून पडल्या असे आता इरावती बरोबर कारण देते आणि तेथे माहीला लागले असे मुद्दाम ते अक्षयला फसवते। अक्षय आता माहीला खुणावत विचारतो की हे जे काही आत्या बोलते ते बरोबर आहे का। तेव्हा आता माहीला अगदी आनंद होतो। माही म्हणते की हो अगदी बरोबर आहे, आता मी औषधच लावत होते, तुम्ही आवाज दिला म्हणून मी बाहेर आले। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं चांगलेच लागलेले आहे आणि थांब मी त्यावर काहीतरी मलम वगैरे लावतो, म्हणून अक्षय आता मलम आणण्यासाठी आत जातो। तर इरावती आता माहीला खुणावते काय लागले म्हणून। तेव्हा आता माही म्हणते की आता त्याला कळले असते म्हणून मला खूप टेन्शन आले होते, मी रमा नाही तर माही आहे हे अक्षयला कळले असते। तेव्हा आता इरावती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, आज मी होते म्हणून तू वाचलीस, परंतु प्रत्येक वेळेस मी तुझ्या सोबत नसणार आहे ही गोष्ट लक्षात ठेव, त्यामुळे तुला तुझीच काळजी घ्यावी लागेल। त्याला हे कळायला नको की तू माही आहे म्हणून। अगदी हळूच आवाजात इरावती हे बोलते तर माही म्हणते की हो। त्यानंतर आता इकडे रमा मात्र त्या गुंडाला अगदी बेदम मारते, त्याच्या हातातून तिची पर्स हिसकावून घेते, माझी पर्स दे म्हणून। तेव्हा मात्र आता लगेच तो मुलगा पुन्हा ती पर्स हिसकावून घेतो आणि तेथून पळायला लागतोच। तेवढ्यात समोरून साई आलेला असतो। साई आता हे सर्व पाहतो आणि त्या मुलाच्या मागे पळून तो आता त्याला धरतो, त्याला बेदम मारतो, काय रे कुठे पळालास म्हणून त्या मुलाला तो मारत असतो। तेवढ्यात रमाला खूप राग येतो, रमा साईच्या हातातून आपली पर्स बॅग हिसकावते आणि तेथून जायला निघते। साई म्हणतो की अहो रमा प्लीज ऐकून घ्या। साई त्या मुलाच्या तोंडात मारतो आणि त्याला चल निघ असे म्हणतो। तेव्हा आता साई रमाकडेच बघत असतो आणि मनात म्हणतो की रमा तुमचं काय दुःख आहे ते मला खरंच कळतं हो आणि यामध्येच माझी चूक आहे, परंतु तुम्ही जे काही माझ्यावर रागवला ते बरोबर आहे। आणि तो अगदी रमाकडेच बघत असतो। रमा तेथून रागाने निघून जाते। त्यानंतर आता इकडे अक्षय आपल्या हाताने त्या माहीच्या हातावर अगदी मलमपट्टी वगैरे करत
करत असतो आणि आता मलम वगैरे लावता लावता तो माहीला म्हणतो की मी आता नीलला भेटायला गेलो होतो आणि तेथे मला ती माही सुद्धा दिसली। तेव्हा माही म्हटल्यानंतर लगेच ती अक्षयकडे पाहत असते। आता अक्षय अगदी रागावून म्हणतो की मला त्यावेळेस त्या माहीचा इतका राग आला होता की काय करू आणि काय नाही। तेव्हा आता लगेच माही घाबरते। अक्षय म्हणतो की अगं ती आणि तुझ्यासारखी कधीच होऊ शकत नाही, ती फक्त तुझ्यासारखी दिसते, त्या पलीकडे कोणतीही सिमिलॅरिटी तुमच्यामध्ये नाही। त्यामुळे मला सुरुवातीपासूनच हे वाटत होतं की नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून। शेवटी ती गडबड आहेच, माझ्या मनातील शंका ही आता बरोबर होती। माही कधीही तुझ्यासारखी नाही होऊ शकत, ती कधीही रमा नाही बनू शकत। तेव्हा आता माही अगदी शांतपणे भामट्यासारखं आता अक्षयचं हे बोलणं ऐकून घेत असते, कारण ती स्वतः माही आहे हे तिला माहिती असते। अक्षय जेव्हा तिला मलम लावत असतो तेव्हा तिला अक्षयचा खूप राग येत असतो, म्हणून ती आता आपला हात आणि डोळे असे रागाने थोडेसे करते। तेव्हा अक्षय तिच्याकडे बघतो आणि विचारतो की काय ग, काय झाले? तेव्हा आता माही रमाच्या अगदी आवाजात म्हणते की काही नाही, जरा दुखते। तेव्हा अक्षय सॉरी असं म्हणतो। तेव्हा आता लगेच अक्षय पुन्हा इतका त्या माहीवर रागवलेला असतो, तो म्हणतो की मला त्या माहीचा इतका राग आला होता, ती अशी माझ्या डोक्यात गेली की जर ती मला परत भेटली तर मी तिला नाही सोडणार। इतक्या खालच्या थराला जाऊन इतकं वाईट कोणी वागू शकतं का? तुझं नाव, तुझी जी काही ओळख आहे, तुझी आयडेंटिटी आहे, तिने सगळं काही अगदी तुझा वापर करून घेतला आणि ती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत राहिली। आपल्याला सगळ्यांना तिने फसवले आणि हे तर मला काहीच माहिती नव्हते। माझ्या घरातील बिचारे सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिला या घरात घेऊन आलेत आणि माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा ते घेऊन आलेत, म्हणून अक्षयला आता त्याची खूप चिड येत असते। अगदी दात वगैरे खात म्हणतो की मी तुला खरंच सांगतो, ती जर मला पुन्हा भेटली तर मी तिला नाही सोडणार, तिला असा धडा शिकवणार आहे। अगं बघ ना, इतकं खोटं असं कोणी वागू शकतं का? काय हेतू असतो असं काहीतरी घाणेरडे वागण्यामागे? म्हणून अक्षयला खूप चिड येत असते आणि तो आता माहीजवळच हे सर्व माहीला बोलत असतो। अक्षय म्हणतो की हा कोणता इतका घाणेरडा स्वभाव आहे, म्हणून आता माही त्याच्याकडे रागाने बघत असते आणि त्या माहीबद्दल जे जे काही माझ्या कानावर आले ना ते खरंच इतकं बेशरम आहे, त्यामुळे मी बरोबर त्या माहीचा आणि त्या नीलचा बंदोबस्त करणार आहे, असा मी त्यांना धडा शिकवणार आहे की आयुष्यभर ते लक्षात ठेवतील। माही मात्र शांतपणे हे ऐकून घेते, मनातून तिला अक्षयचा खूप राग येत असतो। तर अक्षय पुढे म्हणतो की यापुढे ते रमा आणि अक्षयला काय, यापुढे ते कोणत्याही जोडप्याला कधीही असा त्रास देऊ शकत नाही, असा मी धडा त्यांना शिकवणार आहे, त्यामुळे कुणाला त्रास देताना ते 1000 वेळा विचार करतील। तेव्हा आता अक्षय पुन्हा त्या जखमेकडे बघतो, तिचा हात धरतो आणि पुन्हा विचारतो की ही जखम झाली कशी? तेव्हा आता माही म्हणते की अहो सांगितलं ना मी किचनमध्ये पडले म्हणून। तेव्हा आता अक्षय म्हणतो की नक्की का? तर आता माही ओ असं म्हणते आणि असं का विचारतात असे विचार। अक्षयला आता माहीबद्दल थोडासा संशय असतोच, म्हणून तो मुद्दाम आता थोडासा हसतो आणि मनामध्ये काहीतरी शंका त्याच्या असतेच। तेव्हा आता माही त्याच्याकडे खूप खुशून हसते, बघते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। तेव्हा आता अक्षय आणि घरातील सगळेजण एकत्र जेवायला बसतात। तेव्हा अक्षय सर्वांना म्हणत असतो की शेवटी कुटुंब आहे, झाले गेले जे काही आहे ते सगळे विसरून जाऊयात, शेवटी मी तुम्हाला माफ केलेच तर। तेव्हा आता आनंद त्याला म्हणतो की अरे मग तू आईवर का रुसला आहे, तू तिच्याशी प्लीज जाऊन बोल ना। तेव्हा अक्षय काही उत्तर देत नसते। त्यानंतर आता इकडे रमा बिचारी कुठे अंधारात एकटीच असते, तिला राहायला घर नसतं। ती विचार करते आज मात्र मला राहायला घर नाही, मी कुठे जाऊ याचा विचार करत असताना मागून मात्र आता तिच्या मागून एक काही डोक्यावर टोपी वगैरे घालणारे, काळा कपडे घालणारे एक आता माणूस येतो आणि आता रमाला ते अगदी तोंड वगैरे दाबून तेथून ते त्यांची गाडी घेऊन येतात आणि किडनॅप करून तिला तेथे घेऊन जातात। रमा आता खूप ओरडत असते की सोडा मला, सोडा, परंतु आता रमाला वाचवायला तेथे कोणी येत नाही। शेवटी ते गुंड तिला घेऊन जातात। तेव्हा आता रमाला ह्या संकटातून वाचवण्यासाठी कोण येईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।